वारी दरम्यान वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास 4 लाखांची मदत. वारकऱ्यांसंदर्भात सरकारकडून नवं परिपत्रक जाहीर. वारी दरम्यान 60% अधिक अपंगत्व आल्यास 2.5 लाखाची मदत, तर 60% कमी अपंगत्व आल्यास सरकारकडून 74,000ची मदत मिळणार. माळशिरसमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं पहिलं गोड रिंगण सदाशिवनगर इथे पार पडला सोहळा. संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना नीरा नदीमध्ये शाही स्नान. भक्तिमय वातावरणामध्ये पालखीचा सोलापूरमध्ये प्रवेश. अकलूजमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं मानाचं तिसरं रिंगण सोहळा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. पंढरपुरात 11 पुजाऱ्यांना आषाढी एकादशीची महापूजा करण्याचा मान. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 11 पुजाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये महापूजा संपन्न होणार. मानाच्या पालख्या सोलापूर जिल्ह्यामध्ये दाखल झाल्यानं पालखी परिसरामध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. ड्रोन कॅमेऱ्याद्वारे पोलिसांची गस्त. संत वामनभाऊ महाराज यांच्या पालखीचं परंडा तालुक्यामध्ये आगमन. परंडा तालुक्यात पालखीचं जल्लोषात स्वागत. माळशिरस इथल्या संत सावतामाळी मंदिरामध्ये फुलांची सजावट. फरांदे कुटुंबियांकडून फुलांची सजावटीनं भाविकांचं लक्ष वेधलं. पंढरपुरात आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर अन्न औषध प्रशासनाची तपासणी मोहीम. हॉटेल्स, किराणा दुकानं, दूध डेअरी तसंच बासुंदी, खवा, पेढा विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये तपासणी. पुण्यामध्ये काम सुरू असताना भिंत कोसळल्याची माहिती. दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू तर 2 जण जखमी. दोन्ही जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. नंदुरबारच्या सातपुडा परिसरात मुसळधार पावसाची हजेरी. पावसामुळे सातपुड्यातील नदी नाले प्रवाहित. पावसामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार. शेतीलाही फायदा होणार. पुणे, सातारा, रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट. हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज. रायगड, रत्नागिरी, नागपूर, अमरावतीला येलो अलर्ट जारी. कोकणासह घाटावर मुसळधारची शक्यता. पुढील 4 ते 5 दिवस कोकण घाट भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार. हवामान तज्ज्ञ कृष्णानंदानी यांनी व्यक्त केला अंदाज. जालना जिल्ह्याला 7 जुलैपर्यंत येलो अलर्ट जारी. मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. ताशी 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहण्याचा अंदाज. गडचिरोली जिल्ह्याला मुसळधार पावसाचा फटका. कुरखेडा तालुक्याच्या दुर्गम भागामधील 7 मार्ग बंद. नाल्यांना पूर आल्यामुळे रात्रीपासून वीजा बंद. गावांचा संपर्क तुटला. सातारा जिल्ह्यामधल्या कोयना धरणामध्ये 29,793 क्युसेकनं पाण्याची आवक. कोयना धरण 50% भरल्यानं कोयना नदी पात्रामध्ये 1,050 क्युसेकनं विसर्ग सुरू. 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर चिपळूणमध्ये जोरदार पावसाची हजेरी. चिपळूण तालुक्यात भात लावणीसाठी पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा. अकोल्यामध्ये 4 जुलैपर्यंत अतिवृष्टीची शक्यता. नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा. गडचिरोलीमधील 38 दरवाजे असलेल्या चिचडोह बॅरेजचा एक दरवाजा उघडला. वैनगंगा नदीवरील चिचडोह बॅरेजचे सर्व दरवाजे टप्प्याटप्प्यानं उघडणार. नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढला. आंबोली घाटामध्ये मुख्य धबधब्याजवळ कर्नाटकातील पर्यटकांचा धुडगूस. धबधब्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर हुल्लडबाजी. व्हिडिओ व्हायरल. भिवंडीवाडा रस्त्यावरील बंद टोल नाक्याची दुरवस्था. पावसाळ्यामध्ये टोल नाक्याच्या छतावरील पत्रे वाऱ्यानं उडाल्यास अपघात घडण्याची शक्यता. बुलडाणा जिल्ह्यामधल्या लोणार तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट. वाशिम तालुक्यामधल्या देपूळ आसेगाव पाणंद रस्त्याची दुरवस्था. पाणंद रस्त्याची दुरुस्ती न केल्यास आंदोलन करण्याचा सरपंच प्रमोद गंगावणे यांचा इशारा. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर अमरावती पालिकेची कारवाई. रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्यांवर धडक कारवाई. मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त. सरकारनं कर्जमाफी न केल्यास आंदोलन करण्याचा पुणतांबा इथल्या शेतकऱ्यांचा इशारा. शेतमालाला हमीभाव देण्याचीही शेतकऱ्यांची मागणी. विविध मागण्यांसाठी अमरावतीमध्ये भटक्या विमुक्त समाजाचं धरणं आंदोलन. स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याची मागणी. शनी शिंगणापूर देवस्थानच्या बनावट ॲपद्वारे फसवणूक. करोडो रुपयांची लूट केल्याचा आरोप. काँग्रेसच्या कामगार विभागाचे अध्यक्ष संभाजी माळवदे यांच्या उपोषणाला सुरुवात. धाराशिवमध्ये पवनचक्की कंपनीच्या विरोधात 6 दिवसांपासून शेतकऱ्यांचं आमरण उपोषण सुरू. 7 शेतकऱ्यांची तब्येत खालावली. सोलापुरात थकीत ऊस बिलासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं रास्ता रोको आंदोलन. अक्कलकोट तालुक्यामधल्या MSCB चौकामध्ये रास्ता रोको. थकबाकी त्वरित अदा करण्याच्या मागणीसाठी शेतकरी शिवसैनिक आक्रमक. कोल्हापुरात शक्तीपीठ विरोधी आंदोलकांचा पंचगंगा नदीमध्ये उडी घेण्याचा प्रयत्न. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी नदीमध्ये उडी घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलकांना रोखलं. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात धाराशिवमध्ये 2 तास रास्ता रोको. शेतकऱ्यांनी धुळे सोलापूर महामार्ग 2 तास अडवला. रस्त्यासाठीची मोजणी बंद करण्याच्या प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे.
नंदुरबारमध्ये शेतकऱ्याचं अनोखं आंदोलन, शेतकऱ्याचं चक्क उलटत लटकत अनोखं आंदोलन, गावातील समस्यांबाबत वारंवार तक्रार करून सुद्धा प्रशासन लक्ष देत नसल्याचा आरोप. वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं रास्ता रोको आंदोलन, नांदगाव चौक परिसरात राष्ट्रीय महामार्गाला खड्डे पडल्यानं कारवाईची मागणी. नाशिकच्या येवल्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा ख्रिश्चन बांधवांकडून निषेध, ख्रिश्चन धर्मगुरूंच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य, तहसील कार्यालयावर मोर्चा. शिमला मिरचीच्या बोगस रोपांमुळे लाखोंचं नुकसान झालं, साताऱ्यामधल्या औंध इथल्या शेतकऱ्याचा आरोप, कृषी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी घेराव घालत नुकसान भरपाईची केली मागणी. पुण्यातून प्रज्ञा मारणे नावाची महिला 25 दिवसांपासून बेपत्ता होण्याआधी महिला पुण्यातील रुग्णालयामध्ये गेली होती, पोलीस तपास करत नसल्याचा महिलेच्या कुटुंबियांचा आरोप. छत्रपती संभाजीनगरमध्ये हॉर्न वाजवल्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्यासोबत असलेल्या मुलीला तरुणाकडून धक्काबुक्की करणाऱ्या तरुणाला जमावाकडून चोप. पुण्यामध्ये भीषण अपघातामध्ये महिला आणि तरुण थोडक्यात बचावले, महिला कारमध्ये बसत असताना कारला ट्रकची धडक, उरळी कांचन इथल्या अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद.